अमित गोरखे. लक्षवेधी क्रमांक 1. सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. माननीय सभापती महोदय, पिंपरी चिंचवड महापालिकेतील मुख्य अग्निशामक अधिकारी हे अत्यंत महत्त्वाचं पद अनेक वर्षापासून रिक्त ठेवण्यात आलेलं आहे. सदर पदावर नियमित नियुक्ती न करता ऋषिकांत चिपाडे सब फायर ऑफिसर यांना अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. इतके महत्त्वाचे पद दीर्घकाळ रिक्त ठेवणे हे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. तसेच तत्कालीन सहाय्यक आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी नियमित भरती प्रक्रिया न राबविता अतिरिक्त पदभार देऊन कामकाज चालवणे हे संशयास्पद असून भ्रष्टाचाराला या ठिकाणी वाव मिळाल्याची शक्यता आहे. म्हणून या विषयात जे उत्तर या ठिकाणी संबंधित विभागाने दिलंय त्यासंबंधी माझे प्रश्न असे आहेत की उत्तरामध्ये आपण म्हणले की 2022 मध्ये जी परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत अनुभवी उमेदवार असताना म्हणजे क्वालिफाईड उमेदवार असताना त्यांना अपात्र करण्यात आले याची आपण चौकशी करणार आहात का? हे जाणीवपूर्वक केले गेले. सहाय्यक आयुक्त व उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे जाणीवपूर्वक हा पदभार ठेवण्यासाठी या लोकांना अपात्र केले काय? त्याचबरोबर ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या एनओसी व त्यांच्या काळात झालेली खरेदी यांची चौकशी संचालक महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस यांच्याकडून आपण करणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अमितजींनी जो मुद्दा पिंपरी चिंचवड अग्निशामक अधिकाऱ्यांबद्दल या ठिकाणी मांडलेला आहे त्यातली वस्तुस्थिती अशी आहे की मुख्य अग्निशमन अधिकारी हे 31 ऑक्टोबर 2022 पासून हे पद रिक्त आहे आणि श्रीयुत गावडे सेवानिवृत्त झाल्यापासून पात्र अधिकारी उपलब्ध न झाल्यामुळे हे रिक्त ठेवण्यात आले आणि त्याचा चार्ज सन्मान्य सदस्यांनी ज्याचा उल्लेख केला त्या अधिकाऱ्याकडे दिलेला होता. पण अतिरिक्त कार्यभार दिलेला असताना देखील फायर ऑफिसर हे भरले गेले पाहिजे त्यासाठी 17/8/2022 ला जाहिरात दिली गेली 2 पदांसाठी आणि उपमुख्य अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी अशा 2 जागा भरण्यासाठी जाहिरात दिली गेली. पण ही जाहिरात दिली गेल्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जे सांगितले की अनुभव असताना देखील त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेटना पात्र ठरवलं नाही असं सन्मान्य सदस्यांचा आक्षेप आहे. परंतु किमान 5 वर्षाचा अनुभव असलेलाच तिथं पात्र होईल अशा पद्धतीचं जाहिरातीमध्ये असल्यामुळं ज्यांना 5 वर्ष अनुभव नव्हता असे जे अधिकारी होते त्यांना आपण अपात्र केलं. तरी देखील या संदर्भामध्ये कुठं अनियमितता आली असेल तर त्याची नक्की चौकशी केली जाईल. आणि दुसरा मुद्दा सन्मान्य अमितजींनी या ठिकाणी असा मांडलाय की ज्यांच्याकडे चार्ज होता ते उप अग्निशमन अधिकारी श्री ऋषिकेश चिपाडे यांनी काही एनओसी ज्या दिलेल्या आहेत किंवा ज्या काही परमिशन्स दिलेल्या आहेत याच्यामध्ये देखील काही उलटं सुलटं झालं असण्याची शक्यता सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि सन्माननीय सदस्यांनी जी शंका व्यक्त केली आहे ती खरी मानून या देखील संपूर्ण प्रकरणाची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांमार्फत किंवा त्याच्यापेक्षा सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी ठरला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. श्रीकांत भारती. पिंपरी चिंचवडच्या या विषयाची चर्चा पिंपरी चिंचवडच्या सगळ्या सामान्य जनतेमध्ये आहे. सभापती महोदय, 2024 साली सुद्धा याची एक भरती प्रक्रिया सुरू केली होती, ती थांबवण्यात आली. अशा प्रकार अगोदर पण झाला, 24 ला पण झाला. अशा प्रकारची भरती प्रक्रिया जेव्हा नियमितपणे थांबवण्यात येते तेव्हा या विषयाच्या प्रशासनाबद्दलची शंका निर्माण होते. सभापती माझा दुसरा मुद्दा असा आहे की शहरामध्ये जे ना हरकत प्रमाणपत्र दिलं गेलं ज्याचा उल्लेख केला आणि माननीय मंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केला याची चौकशी आयुक्तांच्या मार्फत न करता वरच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावी आणि ती करता येईल का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, शहरात 7 सब फायर ऑफिसर आहे. 7. 90% अधिकार एकाच व्यक्तीला जेव्हा देण्यात येते तेव्हा त्याचा विचार करण्यात येतो. मला विनंती आणि प्रश्न असा मंत्री महोदयांना विचारायचा आहे की या तिन्ही विषयासंबंधातली एन्क्वायरी कमिटी बसवली पाहिजे, ती लवकरात लवकर बसवता येईल का? मान्य मंत्री. सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली की आयुक्तांपेक्षा अधिकार जास्त असलेल्या अधिकाऱ्याकडनं याची चौकशी करावी तर ती देखील चौकशी नक्की करण्यात येईल. आणि एका अधिकाऱ्याकडे 9 विभागाच्या एनओसी कशासाठी देण्यात आलेल्या आहेत त्याचा अंतर्भाव देखील चौकशीमध्ये करण्यात येईल. आणि मी सुरुवातीलाच सांगितलं या चौकशीमध्ये जर काही निष्पन्न झालं तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.